श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 9 फेब्रुवारीला अमावस्या आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी आणि पितरांच्या सेवा करण्यासाठी समर्पित आहे. तर या सेवेसोबतच आपल्याला काही असे उपाय करायचे आहे. तर ते उपाय कोणते आहे तेच आपण जाणून घेऊया. बरेचदा काय होते की कोणी व्यवसाय करत असतं आणि त्या व्यवसायामध्ये ते खूप मेहनत करत असतात, पण पाहिजे तसं त्यांना यश मिळत नसतं. त्याचबरोबर किंवा मुले खूप अभ्यास करतात, स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा त्यांचे परीक्षा असो, तरी त्यामध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. त्यामुळे ते देखील त्यांना खूप परीक्षा आले की खूप तणाव येतो. कारण किंवा ज्याला नोकरी पाहिजे असते तो खूप वेळास खूप इंटरव्ह्यू देतात, पण पाहिजे तशी मनासारखी नोकरी भेटत नाही. आणि या सगळं समस्यांमध्ये काय होतं, हे सगळं करत असताना पाहिजे तसं व्यक्तीला यश मिळत नसल्यामुळे हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. ते खूप चिडचिडे होतात आणि अशा वेळी पाहिजे तशी नोकरी न मिळाल्याने किंवा यश मिळत नसल्याने तर माणूस हळूहळू आपला आत्मविश्वास ते गमावून बसतात आणि डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात किंवा प्रत्येक गोष्टीचा त्यांना खूप तणाव वाटायला लागतो, खूप कठीण वाटायला लागतं सगळं. आणि मनामध्ये अशी काही गोष्ट अशी घर करून घेते की हे सगळं माझ्यासोबत का होत आहे, मलाच का नाही पाहिजे तसं माझे काम का होत नाही, असे अनेक विचार येऊ लागतात. आणि मग जे हळूहळू ते जे काही काम करत असतात ते देखील त्यांची करायची इच्छा होत नाही किंवा करत असतात तर त्यांचा विश्वास होत नाही की हे आपण करू शकू की नाही, अशी त्यांना स्वतःवरच संशय व्हायला लागतो. ती अमावस्या तिथी ही करणी बाधा नजर दोष किंवा तंत्र मंत्र साधना करण्यासाठी आणि ती जर कोणी केली असेल तर ती घालवण्यासाठी या अमावस्या तिथीचे खूप महत्व आहे. आणि यासाठीच मी या दिवशी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे, खूप प्रभावी आहे. तो केल्याने तुमच्या आयुष्यात प्रगती तर होईलच आणि जी नकारात्मक ऊर्जा असेल ती देखील जाईल, करणी बाधा असेल ते देखील नष्ट होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्हाला पाहिजे तसे यश तुम्ही मिळवू शकाल. इतका हा प्रभावी असा उपाय आहे. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातील सगळे जाळे वगैरे सगळे काढून घ्यायचे आहे. लाईट पंखे सगळे पुसून घ्यायचे आहे आणि सगळे झाडझूड झाल्यानंतर आपल्याला फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडे खडे मीठ आणि गोमूत्र टाकायचे आहे. त्यामुळे जी काही घरातील नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल. आणि त्यानंतर मग आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक अशी वस्तू टाकायची आहे आणि ती आंघोळ करताना आपल्याला लावायची देखील आहे. तर ती आहे म्हणजे पंचगव्य. हो, पंचगव्य हे जे आहे ते गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप आणि यांच्यापासून हे बनलेलं असतं. हे पंचगव्य जे आहे खूप प्रभावी आहे. हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचं आहे आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण शरीरावर उटणे लावते त्याप्रमाणे हे पूर्ण पंचगव्य आपल्याला पूर्ण शरीरावर लावून घ्यायचे आहेत, चांगल्या प्रकारे, म्हणजे एक प्रकारे व्यवस्थित त्याचा मसाजच करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे लावून आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. इतकं प्रभावी आहे की कशीही करणी बाधा असू दे, किती निगेटिव्हिटी तुमच्यात असू द्या किंवा किती व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल, त्यामुळे तो त्याच्यातून बाहेर नक्कीच पडेल आणि त्याला खूप मनशांती लाभते. आणि इथे ही एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जो कोणी व्यक्ती खूप जास्त डिप्रेशन मध्ये असेल किंवा खूप मानसिक तणावाखाली असेल तर त्यांनी हा उपाय रोजच करा. घरातल्यांनी सगळ्यांनीच हा उपाय करायचा असला म्हणजे डिप्रेशन मध्ये असो नसो किंवा तणाव असो नसो तरी तो दर अमावस्याला हे करायचंच आहे. आणि हळूहळू तुम्हाला खूप चांगले बदल जाणवायला लागतील. आणि पंचगव्य हे तुमच्या जवळच्या कोणत्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सहजपणे भेटून जाईल. अगदी 5 रुपयाची ही पुडी येते. आणि लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तो सगळ्यांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसोबत.
तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.